नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मजा, तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा। पूर्ण उंची घेतली आपण 13.5, 9.5ची घ्यायची आहे आपल्याला घडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, तुम्ही 10 इंचही घेऊ शकता। 10 10.5 पर्यंत आपल्याला ही गळा उंची घ्यायची आहे। तुम्हाला जर मोठा गळा आवडत नसेल तर तुम्ही 9.5च घ्या। तर इथे आपण 10.5 इंच गळा उंची घेतली, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला असा पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा, याप्रमाणे असा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच असं साईडने मोजायचं आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला एक रेष मारून घ्यायची। अगदी सुंदर डिझाईन आपण आज बनवणार आहे बघा। ह्याप्रमाणे आपण रेषा मारून घेतल्या। नंतर आता मोंढ्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची, ओपन करून एक पिन लावून घ्यायची। बघू शकता तुम्ही इथे थोडंसं कोपऱ्यामध्ये आपल्याला कॅनव्हास कमी पडतंय, तर इथे आपण ॲडजस्ट करून घेऊया। पहिली जी सेंटरची रेषा आहे ना ती मारून घ्यायची, मधली जी रेषा आहे डिझाईनची ती सुद्धा करून घ्यायची आणि बरोबर कॅनव्हासच्या मापामध्ये आपण ही दुसरी रेष मारून घ्यायची बघा। ह्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करून घेतलंय। त्याच्यानंतर पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्या रेषा अशा उमटवून घ्यायच्या आहे, म्हणजे परफेक्ट आपला गळा जो आहे तो तयार होतो। आता जी दुसरी रेषा आहे त्या रेषेवरती आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण केलं ते ओपन, इथे ना 3 इंच असं मोजून घ्यायचं आहे बघा। ह्याप्रमाणे सेंटरला सुद्धा आपण 3 इंच मोजला आणि इथे आपल्याला ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे। नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे, त्याच्यावरती हा कॅनव्हास जो आपण कट केला तो ठेवायचा आणि जितका आपल्याला कपडा पाहिजे तितका आपण हा घेतला आहे बघा। ह्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून आपल्याला सगळीकडनं ते कॅनव्हास घ्यायचं असं जॉईंट करून। कॅनव्हास हे उलट्या बाजूने ठेवलेलं आहे आणि कपड्याची सरळ बाजू ही खाली ठेवलेली आपण। तर कॅनव्हासच्या साईडनी थोडंसं अंतर कपडा सोडून 1.5 इंच कपडा सोडून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे बघा। याप्रमाणे आपण कपडा ठेवला आहे थोडासा, त्याला छोटे छोटे कट मारायचे आणि ते असं कॅनव्हासवरती पलटी करून एक शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर असं पॅच आपण बनवणार आहे आणि सुंदर अशी डिझाईनसुद्धा आपली तयार होणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। बघा ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पॅचवरती अशी शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीस ओपन करायचा, अस्तरही त्याच्यावर ओपन करून ठेवायचं आणि सगळीकडनं असं शिवून घ्यायचं बघा। ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं शिवायचं आहे, कुठेही फुगा वगैरे पडायला नको। आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे अस्तरच्या बाहेर तो सगळा असा अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आणि सावकाश असं कट करून घेतलं की ते मध्ये सेंटरला एक नॉचेस द्यायचा आणि अस्तरवरती जो सरळ आपला कॅनव्हास जो कट केला त्याची सरळ बाजू अस्तरवरती ठेवून आणि इथे पिनं लावून घ्यायचे आहे। अगदी व्यवस्थित असं ॲडजस्ट करून आणि मगच पिनं लावायचे आहे आणि त्याच्यानंतर जी रेषा आहे त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा। ह्याप्रमाणे पिना काढून घ्यायच्या, उरलेला जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हे आपण जो कट केलेला कॅनव्हास थोड्या बाजूला ठेवून द्यायचं आहे, कारण जो गोल आकार आपण दिला आहे तो पुन्हा आपल्याला लागणार आहे।
म्हणून ते आपण बाजूला ठेवून दिलं आहे. त्याच्यानंतर आता पॅचला पलटी मारायची आणि सरळ बाजूनी तो पॅच येईल ह्या हिशोबाने आपल्याला अगदी व्यवस्थित अशी त्याच्यावरती दाब टीप द्यायची. बघा आपण तिथे छोटीशी अशी किनार आपण ती येलो कलरची जी किनार आहे ती छोटीशी बाहेर काढलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, आपल्या गळ्याला जो लूक आहे ना तो आणखी सुंदर असा आला आहे. आता साईडने सुद्धा एक शिलाई अगदी व्यवस्थित अशी मारून घ्यायची. बघा त्याच्यानंतर जो आपण तो कॅनव्हासवरती गोल आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे आणि ह्या आडव्या बाजूने अगदी व्यवस्थित असं ते ठेवायचं आहे. आपण आता कपड्यावर ठेवूया म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल. हे बघा ह्याप्रमाणे जो वरचा गोल आहे तो आपण आखून घेतला, पूर्ण साईडने पण ते आखून घेतलं आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1-1 इंच हे वाढून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे. आता जे आपण रेष मारली ती घ्यायची कट करून. ती कट झाल्यानंतर हा कपडासुद्धा आपल्याला लागणार आहे. बघा अस्तर पण लागणार आणि तो आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा आहे तो सुद्धा लागणार आहे. तर या मापामध्ये आपल्याला ते असं शिवून घ्यायचं आहे. वरचा जो आकार आहे तो परफेक्ट असा शिवून घ्यायचा. उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. तिथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट मारून आणि याला मारायची पलटी. इथे सुद्धा आपण जो येलो कलरचा आहे तो असं छोटंसं बाहेर काढणार आहे म्हणजे पायपिंग सारखं दिसेल आणि शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची आहे. बघा हा सुद्धा पॅच आपला तयार झाला. तर इथे आपण एक लेस लावणार आहे. बघा तुम्ही कोणतीही लेस तिथे वापरू शकता. मी गळ्याला जी वापरणार आहे तीच इथे वापरणार आहे, गोल्डन कलरची. लेसला दोघं साईडनी शिलाई मारून घ्यायची म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते. 2 लेस आपण इथे लावून घेतल्या आहे. आता हे ब्लाऊजला जे आता इथे आपण पहिले हे पॅचला सेंटर काढायचं आणि बरोबर असा सेंटरला सेंटर मॅच करून इथे पिन लावून घ्यायची. तुम्ही आणखी पिना लावले तरी चालेल आणि घ्यायची शिलाई मारून म्हणजे अगदी व्यवस्थित असं तो पॅच बसेल. बघा आता आपल्याला इथे कडेला सुद्धा ही लेस लावून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी पकडून आणि मगच ती लेस आपल्याला पूर्ण करायची. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे. त्याच्यामुळे काय करायचं, पहिले एका कडेला शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित. इथे कोपऱ्यावरती सुद्धा जिथे जिथे कोपरे आहे तिथे थोडीशी चुनी टाकायची लेसला म्हणजे काय होईल, ते कोपरे पुन्हा तयार होतील. पहिले लेसला एका कडेला शिलाई मारायची, नंतर दुसऱ्या कडेला शिलाई मारून लेस पूर्ण करायची. तर बघा आपली एक बाजूनी शिलाई मारून झाली. आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण शिलाई मारून घेणार आहे. आपली लेस लावून तयार झाली मैत्रिणींनो. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे आहेत. बघा आपण इथे पॉईंट टाकले आणि इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. नंतर लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून तिला शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आणि पुन्हा आपल्याला पट्टी शिलाई मारून पूर्ण करायची. नंतर त्याच्यावरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा तिला शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला. आता बनवायचे आपल्याला लटकन. त्यासाठी आपण 2 चौकोनी तुकडे घेतलेत. बघा कॉन्ट्रास्ट कलरचे पण घ्यायचे आणि येलो कलरचे पण आपल्याला हे चौकोनी तुकडे असे घ्यायचे. त्याच्यानंतर इथे आपल्याला असं कोपऱ्यामध्ये त्रिकोणी आकार करून इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची. इथे येल्लोला सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. एकावरती एक ठेवून असं थोडंसं खाली घेऊन आणि इथे आपल्याला पूर्ण शिलाई पुन्हा मारून घ्यायची. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा. नॉट घ्यायची, सेंटरला अशी ठेवायची आणि दोन्ही कोपरे असे दुमडून पुन्हा दुमडून आणि एक शिलाई मारून घ्यायची. आणि बघा आपलं सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात हे तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. बघा इथे सुद्धा आपल्याला नॉट ठेवून त्याचप्रमाणे हे लटकन आपल्याला बनवायचं आहे. आता इथे आपल्याला नॉट जॉईंट करून घ्यायचे. साधारण वरतून 2.5 इंच मोजून आणि दोघंही नॉट जॉईंट करायचे
आणि आता बघायचं आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. मैत्रिणींनो, तुम्ही आजची डिझाईन कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपण आपल्या डिझाईनला जे नावं देतो तेही तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशी छान छान डिझाईन्स रोज बघत चाला. मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.